जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाली आहे। यावर्षी तुकोबांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा आहे। देहू नगरीमध्ये हा सोहळा साजरा होतोय आणि त्यासाठी देहूच्या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे। देहूचा मंदिर परिसर, सभा मंडप आणि विविध ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे। हजारो देशी विदेशी फुलांचा यासाठी वापर झालाय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। देहूमध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान होणार आहे आणि त्यामुळे सध्या तिथे भक्तिमय वातावरण, चैतन्यमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडे। चैत्राली, सध्याचं तिथलं मंगलमय आणि भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते। कशा पद्धतीची तयारी केलेली आहे? निश्चितच आपण पाहतोय जगद्गुरू संत तुकोबांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा आज देहू नगरीमध्ये दाखल होतोय। खरं तर कालपासून खूप मुसळधार पाऊस होता, त्याच्यामुळे या ठिकाणी वारकरी फार कमी संख्येने आले होते। मात्र सकाळपासून बऱ्यापैकी पावसाने उघडीप दिल्यामुळे वारकरी जे आहेत किंवा दिंड्या ज्या आहेत त्या आता देहू नगरीमध्ये दाखल होऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे आता जगद्गुरू तुकोबांचा जयघोष असेल, त्याचप्रमाणे विठू नामाचा गजर असेल, तो आता देहू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा आल्हाददायक आणि भक्तिमय, मंगलमय वातावरण देहू नगरीमध्ये पाहायला मिळतंय। रांगोळीच्या पायघड्या देखील या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत। सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। तुकोबांचा जयघोष जो आहे तो देखील पाहायला मिळत आहे। वारकरी आनंदून गेलेले आहेत। अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत, त्याच्यामुळे एकूणच भक्तिमय, मंगलमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। जगद्गुरू तुकोबांचा जयघोष असेल आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक वारकरी जो आहे तो त्याला आता आस लागलेली आहे ती विठू माऊलीच्या या भेटीची। त्याच्यामुळे या ठिकाणाहून आज दुपारी तुकोबांचं जे आहे ते प्रस्थान होणार आहे आणि ते पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत। आणि त्यानंतर हे प्रस्थान झाल्यानंतर खरं तर या वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण येईल। प्रत्येक वारकऱ्याला आता आज विठू माऊलीच्या भेटीची लागल्याचं पाहायला मिळतं। विठुरायाची आस लागलेली आहे। सध्या तिथल्या वारकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या सुद्धा जाणून घ्या। निश्चितच आपण अनेक वारकरी आता देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत, विठू नामाचा जयघोष करतायत। माऊली, काय सांगाल, काय भावना आहेत आता? खूप भाव आहे आमचा, देवांवरती खूप भाव आहे आमचा। काय विठुरायाच्या आस कशी लागली? विठू लागली अशी आहे असं माझ्या मना आस लागली आम्हाला, त्याची ओढ लागली जीवाला। पाऊस मुसळधार कोसळतोय, या पावसामध्ये देखील तुम्ही आता पंढरपूरकडे जाणार आहात, काय सांगाल? काय सांग, आम्हाला आनंद आहे ना त्याचा। पाऊस असला तर असं देह आपला जाऊ आता राहू त्याच्या चरणीच केलेला। काय सांगाल माऊली, कुठून आला? आम्ही आता आनंदात आहे। पाऊस पाणी भरपूर झालेलं आहे। काय सर्वांना सुखी ठेव तुकाराम महाराज माऊली। निश्चितच आपण पाहतोय प्रत्येक वारकरी जो आहे तो भरपूर पाऊस झाल्यामुळे आनंदून गेलेला आहे आणि अजूनही पाऊस पडतोय, त्याच्यामुळे या वारकऱ्यांच्या आनंदाला देखील उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। श्वेता, अगदी भेटीला की जीवा लागलीसे असं म्हणत आता हे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि सुंदर असा अनुपम सोहळा आपल्याला या पुढच्या काळात सुद्धा अनुभवता येणार आहे। चैत्राली, धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।